नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला बोर्डाने जी क्वेश्चन बँक दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला त्यांनी व्याकरणावरती आधारित ज्या घटकांच्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या सध्या आपण सोडवून बघतोय. तर त्यामध्ये आता आपण बघणार आहोत भाषिक घटकांवरती आधारित कृती. तर या ज्या भाषिक घटकांवर आधारित कृती आहे त्याच्यामध्ये तुमची शब्दसंपत्ती बघितली जाते, म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाला एखाद्या काय म्हणतात किंवा लिंग बदला, वचन बदला, हे जे सगळं आहे हे तुम्ही कितपत योग्य पद्धतीने करू शकता. तर हे या शब्दसंपत्तीमध्ये बघितलं जातं. तर त्यांनी जे आपल्याला सोडवायला दिलेले आहेत तर ते आज आपण इथे सोडवून बघूया. सुरुवातीला दिलेला आहे समानार्थी शब्द. आता समानार्थी शब्द लिहित असताना एक लक्षात ठेवायचं, किंवा समानार्थी असू दे, विरुद्धार्थी असू दे, तर त्या शब्दाचे स्पेसिफिक समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द हे असतातच, आणि जेव्हा ते असतात तेव्हाच तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात. त्यामुळे उगाच त्याच्या जवळपास जाणारं, तुम्हाला वाटतंय म्हणून असं काहीतरी असेल असे तिथं जर तुम्ही लिहिले आणि तुम्हाला वाटलं अरे मी तर लिहिलेलं आहे, हे तर बरोबर आहे, तर असं नसतं. जर ते योग्य असेल, परफेक्ट असेल, तरच तुम्हाला तिथं मार्क मिळतात. त्याचबरोबर तुम्ही तो फक्त शब्द लिहित असता, त्यामुळे तो शब्द लिहिताना तिथे व्याकरणाच्या किंवा ऱ्हस्व दीर्घाच्या चुका करायच्या नाहीत, कारण फक्त एक शब्द तुम्ही लिहित असता. त्यातही जर तुम्ही ऱ्हस्व दीर्घाच्या चुका केल्या तर तिथेही तुमचे मार्क मग जाऊ शकतात. त्यामुळे आपण शक्यतो तिथे ह्या चुका करायच्या नाही आहेत. तर आता सुरुवातीला आपण बघूया समानार्थी शब्द. पहिला विचारला आहे वृक्ष. वृक्षाला समानार्थी आहे तरु किंवा सोपं म्हणजे झाड. जिथं तुम्हाला अगदी 2 किंवा 3 शब्द परफेक्ट माहिती आहेत की हे आहेतच समानार्थी शब्द, तर ते दोन्ही लिहिले तरी चालू शकतं. नंतरचं आहे आकाश. आकाश म्हणजे गगन. नभ. मित्र. मित्र म्हणजे सखा, दोस्त. वारा. वारा म्हणजे पवन, वायू. नंतर काया. काया म्हणजे तनू. बघा, नला पहिला उकार आहे. शरीर. रला दुसरी वेलांटी आहे. हे लक्षात ठेवायचं, या चुका तिथं करायच्या नाही आहेत. मार्ग. मार्ग म्हणजे काय? रस्ता, पथ. हर्ष. हर्ष म्हणजे आनंद, मोद. मती. मती म्हणजे बुद्धी, किंवा दुसरा शब्द आहे मेधा. बुद्धी. नीट लिहायचंय, चूक करायची नाही, धला द जोडायचा आहे. नदी. नदी म्हणजे सरिता. पृथ्वी. पृथ्वी म्हणजे धरणी. पृथ्वीला खूप शब्द आहेत. धरणी, धरा. कान. कान कर्ण. पुढं विचारलं आहे फूल. फूल म्हणजे काय? सुमन, पुष्प. पुढचं आणखी काय विचारलंय बघू बरं आपण. पुढे आहे आवेश. आवेश म्हणजे जोश. नंतर विचारलं आहे होड. आता होड म्हणजे काय? तर होड म्हणजे स्पर्धा किंवा शर्यत. पण इथे शक्यतो तुम्ही प्रतियोगिता लिहू नका, कारण तो हिंदी शब्द आहे, आपल्याला मराठी शब्द तिथे लिहायचा आहे. तर होडला तुम्ही समानार्थी लिहू शकता, स्पर्धा किंवा शर्यत. पुढे विचारलं आहे आर्जव. आर्जव म्हणजे काय? आर्जव करणे म्हणजे विनंती करणे, याचना करणे. मग तिथे लिहायचं विनंती किंवा याचना. बडगा. आता बडगा तुम्हाला माहिती असेल, ॲक्च्युली आपण हिंदी एका म्हणीत वापरतो बघा, घी देखा लेकिन बडगा नाही देखा, तर तो बडगा. तो बडगा म्हणजे काय? सोटा किंवा दंडुका, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आपण त्यांनी दिलेले समानार्थी शब्द इथं संपवलेले आहेत. आता समानार्थी शब्दांनंतर विचारले त्यांनी विरुद्धार्थी शब्द. आता विरुद्धार्थी शब्द जेव्हा ते विचारतात तेव्हा आपण त्यांनी दिलेला जो शब्द असतो त्याचा आधी अर्थ लक्षात घ्यायचा, आणि मग त्याच्या विरुद्ध काय येईल बरं ते आपल्याला पुढं त्या चौकटीमध्ये लिहायचं आहे. थोडक्यात आता त्यांनी पहिला प्रश्न विचारला आहे निरर्थकच्या विरुद्धार्थी सांगा. मग आपण अर्थ लक्षात घ्यायचा. निरर्थक म्हणजे काय? ज्याला काहीच अर्थ नाही असा. मग त्याच्या विरुद्ध काय होईल बरं? ज्याला अर्थ आहे असा. मग तिथं आपण काय लिहिणार? ज्याला अर्थ आहे तर असाच म्हणजे सार्थक, म्हणजे अर्थासहित किंवा अर्थपूर्ण, ज्याला काहीतरी अर्थ आहे. आलं लक्षात? हे झालं निरर्थकच्या विरुद्धार्थी.
गुण, गुणाच्या विरुद्धार्थी होतं अवगुण. अवरोह, अवरोह म्हणजे वरून खाली उतरत येणे. आपण जर स्वरांची रचना बघितली आपल्या भारतीय संगीतात तर त्यात आरोह आणि अवरोह असतात. आरोह म्हणजे स्वर चढत चढत जातात, सारे गम प ध नि सा, आणि अवरोह म्हणजे सा नि ध प म ग रे सा, स्वर उतरत येतात, ते आहे हे. तर तिथं त्यांनी अवरोह विचारले, त्याच्या विरुद्धार्थी येणार आरोह. नंतर आहे नापिक. नापिक म्हणजे जिथं काही पिकत नाही, मग त्याच्या विरुद्धार्थी काय येणार? सुपीक, जिथं चांगलं पीक येतं. पुढे आहे अनिवार्य. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, तुम्हाला हे करावं. तुम्हाला पेपरमध्ये असतं बघा की अनिवार्य आहेत काही प्रश्न, आणि काही प्रश्न कसे असतात? ऑप्शनल असतात. मग त्याला मराठीत काय म्हणतात माहिती आहे? ऐच्छिक. अनिवार्याच्या विरुद्ध होतं ऐच्छिक. बिकट, बिकट म्हणजे अवघड, मग त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? सोपे, सुलभ. नंतर आहे दुमत, म्हणजे ज्या विषयावरती 2-2 मत आहेत, मग त्याच्या विरुद्धार्थी येणार एकमत, त्या विषयावर सगळ्यांचं एकच मत आहे. आलं लक्षात? दुमतच्या विरुद्धार्थी एकमत. ज्ञानी, अज्ञानी. सुबोध, सुबोध म्हणजे काय? जे समजायला सोपं आहे त्याला म्हणतात सुबोध. मग अवघड आहे त्याला काय म्हणत असतील बरं? त्याला स्पेसिफिक शब्द आहे. सुबोधच्या विरुद्ध होतं दुर्बोध, जे समजायला कठीण आहे त्याला म्हणायचं दुर्बोध. अल्पायुषी म्हणजे कमी आयुष्य असलेला, त्याच्या विरुद्धार्थी होणार दीर्घायुषी. सूर्योदय, सूर्यास्त, अगदी सोपं आहे हे. आता आधुनिक, आधुनिक म्हणजे मॉडर्न, नवं. मग तुम्हाला वाटेल की अरे याच्या विरुद्ध लिहून टाकायचं जुनं, तर असं चालणार नाही आहे. आधुनिकला व्यवस्थित असा विरुद्धार्थी शब्द आहे आणि तो आहे प्राचीन. आधुनिकच्या विरुद्धार्थी तिथं लिहायचं प्राचीन. मालक, नोकर. कमाल, कमाल म्हणजे हायएस्ट जे असतं त्याला कमाल म्हणतात, आणि किमान म्हणजे कमीत कमी त्याला म्हणतात किमान. कमालच्या विरुद्धार्थी काय झालं? किमान. नंतर आहे तिमिर. तिमिर म्हणजे अंधार, मग त्याच्या विरुद्धार्थी येणार उजेड किंवा प्रकाश. स्मरण, स्मरण म्हणजे आठवण, स्मरणच्या विरुद्धार्थी होतं विस्मरण. पुढं काय विचारलंय बरं? दुष्कर्म, दुष्कर्म म्हणजे वाईट कर्म. जेव्हा दू येतो ना तेव्हा त्याचा अर्थ हा वाईटाशी निगडीतच असतो. दुष्कर्म म्हणजे वाईट कर्म, मग त्याला काय येणार? सत्कर्म. सत म्हणजे चांगलं, सत्कर्म. सहिष्णू, असहिष्णू. काही ठिकाणी अप्रत्यय बऱ्याच ठिकाणी लागत असतो, पण काही काही वेळेला काय होतं, मुलांना जर विरुद्धार्थी आठवलं नाही तर ते सगळ्याला अ लावून टाकतात आणि मग मार्क घालवून बसतात, हो की नाही? तर अ सगळीकडं नाही लागत, काही ठिकाणीच अ हा प्रत्यय लागत असतो. सहिष्णू, असहिष्णू. संक्षिप्त, संक्षिप्त म्हणजे थोडक्यात, थोडक्यात उत्तरे द्या असतात, संक्षिप्त उत्तर लिहा. मग त्याच्या विरुद्धार्थी काय होतं बरं? विस्तृत म्हणजे विस्ताराने उत्तर लिहा, म्हणजेच विस्तृत. संक्षिप्तच्या विरुद्धार्थी होतं विस्तृत. सुपीक म्हणजे जिथं छान पीक येतं त्याला विरुद्धार्थी येईल नापीक किंवा ओसाड. ठीक आहे. कृपा, अवकृपा. आणि ऊन, ऊनच्या विरुद्धार्थी काय लिहायचं? सावली. ऊनच्या विरुद्धार्थी पाऊस लिहायचं नाही. ऊन पाऊस हा जोड शब्द आहे, ते एकमेकांच्या विरुद्ध शब्द नाहीत. त्यामुळे ऊन आलं की तिथं पाऊस लिहायचं नाही, ऊनच्या विरुद्धार्थी होतं सावली. मग अशा पद्धतीनं आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी हे दोनही प्रकार बघितलेले आहेत. आता त्यांनी पुढचं काय विचारलंय की शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. असं सुद्धा आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे, त्यामुळे असे खूप स्पेसिफिक शब्द काही ठराविक गोष्टींना आपण वापरतो आणि तेच शब्द आपण इथं लिहायचे आहेत, तेच अपेक्षित आहे. कसं सोडवायचं बरं हे बघूया. ज्याला मरण नाही असा, अशाला म्हणतात चिरंजीव. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 7 चिरंजीव झालेले आहेत, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ते अजूनही जिवंत आहेत अशा व्यक्ती. हे बाकीचं सोडून द्या तुम्ही, पण अशा व्यक्तींना काय म्हणतात?
चिरंजीव. नंतर केलेले उपकार जाणणारा. आता हे केलेले उपकार जाणणारा आणि केलेले उपकार विसरणारा हे हमखास विचारलं जातं. जाणणारा आहे त्याला काय म्हणतात? कृतज्ञ. हे लक्षात ठेवायचं, हे विचारतातच. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. समाजाची सेवा करणारा कोण असतो? समाजसेवक. कुठलीही अपेक्षा न ठेवता त्याला म्हणतात निरपेक्ष. अपेक्षाच नाहीये कुठली, त्याला म्हणतात निरपेक्ष. संपादन करणारा तो असतो संपादक. ज्याचे आकलन होत नाही असे त्याला म्हणतात अनाकलनीय. नीट लिहायचं लिहिताना, इकडचं अक्षर तिकडं करायचं नाही. अनाकलनीय, ज्याचं आकलनच होत नाहीये त्याला म्हणायचं अनाकलनीय. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. आता हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. जे महिन्यातून एकदा प्रकाशित होतं त्याला म्हणतात मासिक. जे 15 दिवसातनं एकदा प्रकाशित होतं त्याला म्हणतात पाक्षिक. जे आठवड्यातनं म्हणजे एका सप्ताहातून प्रकाशित होतं त्याला म्हणतात साप्ताहिक. आणि जे दररोज प्रकाशित होतं त्याला म्हणतात दैनिक. या 4 गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवा. मासिक, पाक्षिक, साप्ताहिक आणि दैनिक. मग आता इथं काय विचारलंय? महिन्यातून एकदा, त्याला म्हणायचं मासिक. लिहिता वाचता न येणारा. इथे मुलं खूप घोळ करतात, तिथं अडाणी वगैरे काहीतरी लिहितात, तर असं नाही आहे. लिहिता वाचता न येणारा जो असतो त्याला म्हणतात निरक्षर, म्हणजे ज्याची अक्षर ओळखच झालेली नाहीये तो असतो निरक्षर. नंतर आहे पसरवलेली खोटी बातमी, अफवा. ज्याचे आकलन होत नाही, पुन्हा विचारलं बघा, अनाकलनीय. पुढं काय आहे? दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी. पर म्हणजे दुसरा, त्याच्यावर अवलंबून म्हणजे परावलंबी. अपेक्षा नसताना अनपेक्षित. मला अपेक्षाच नव्हती तो येईल आणि आपण म्हणू तो अनपेक्षितरित्या आला, म्हणजे अपेक्षा नसताना. आता इथं विचारलं बघा, केलेले उपकार न जाणणारा. वर विचारलं जाणणारा, इथं विचारलं न जाणणारा. न जाणणारा कोण? कृतघ्न. आणि जाणणारा कोण? कृतज्ञ. लक्षात ठेवायचं हे. लिहिता वाचता येणारा. आता इथं परत काहीतरी घोळ होतात मुलांचे. लिहिता वाचता येणारा जो असतो तो असतो साक्षर, म्हणजे ज्याला अक्षरांची ओळख आहे त्याला म्हणतात साक्षर. पुढं काय आहे बरं? आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे ते आहे साप्ताहिक. आपण मगाशी बघितलं साप्ताहिक. कोणाचाही आधार नसलेला, निराधार. आधार ज्याला नाही असा तो म्हणजे निराधार. दररोज प्रकाशित होणारे. बघा इथं दररोज पण विचारलं, ते आहे दैनिक. आणि पुढं विचारलं आहे ज्याला कोणी शत्रू नाही असा तो आहे अजातशत्रू. आलं का लक्षात तुमच्या? अजातशत्रू म्हणतात त्याला. मग शब्दसमूहावरून एक शब्द हे सुद्धा आपण केलेलं आहे. लक्षात येईल. जे व्यवस्थित त्यांनी दिलेले शब्द आहेत तेच शब्द आपण घ्यायचे आहेत. आणि उगाच तिथं काहीतरी आपल्या मनाला वाटतंय, आपल्याला वाटतं हे बरोबर आहे म्हणून तिथं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला तिथे मार्क मिळतीलच असं नाही. तर ते योग्य असं आणि बरोबर असंच तुम्ही तिथं लिहिलं पाहिजे. तर हे लक्षात राहील. आता उरलेले जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये बघूया. तोपर्यंत बाय.